तर भावांनो, परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा मगबँकनी जरा वेगळ्या पद्धतीचं केलं. म्हणजे काय झालं माहिती आहे का, मी पुलाव आणायला गेलो. म्हणजे 4 हॉटेलमधलं कंपॅरिझन करायचं असं माझं प्लॅनिंग होतं. खरं विषय काय झाला, 2 हॉटेलमध्ये मला मिळालंच नाही. म्हणजे तिथं संपलेलं पुलाव, त्यामुळे प्लॅन कॅन्सल झाला. त्यामुळे आता मी रेग्युलर जे काय 2 हॉटेलमधलं आणलोय त्यांचं कंपॅरिझन करूया. आणि एका ठिकाणी मी टोमॅटो ऑमलेट आणले, ते पण दाखवतो. म्हणजे चला, तर आता सगळं मी व्यवस्थित मांडून घेतले. इकडल्याला जे दिसते तुम्हाला ते आहे अक्षयची व्हेज पुलाव, आणि इकडल्यासाठी उडुपी रेस्टॉरंटचं व्हेज पुलाव, जे की बाबा इचलकरंजीच्या स्टँड पाशी आहे. ते ह्यांनी पण काय काय दिलं सांगतो पुलाव. हे पुलाव दिल्यात, हे पापड दिल्यात, आणि हे रायता दिल्यात. अजून हाय क्वांटिटी रायत्याची, खरं पण तेवढं मावत नाही म्हणून मी ठेवले. इकडल्या साईडला सेम हिनी पुलाव दिल्यात, ह्यामध्ये पापड आहे आणि सेम, अरे पडते काय, आणि इकडल्या साईडला हे रायता आहे. आणि त्याच्याबरोबर सिटीनमधनं मी टोमॅटो ऑमलेट आणले. याच्याबरोबर हिनी हिरवी चटणी दिल्यात, आणि हे सांबर पण आहे बघा. अशा पद्धतीनं क्वालिटी सांगतो दोन्हीची कशी आहे. पहिल्यांदा उडुपी रेस्टॉरंटचं चालू करूया. हे नको, पहिल्यांदा उडुपी रेस्टॉरंटचं ट्राय करूया कसं. हे अशा पद्धतीनं आहे बघा पुलाव. अरे पडते काय, ट्राय करून बघूया कसं लागते. हम्म राईस मोठं मोठं आहेत, जरासं तिखट चव आहे याची. अक्षयचं व्हेज पुलाव ट्राय करून बघूया कसं आहे. ह्यामध्ये एक काय विषय सांगा, ह्यामध्ये हिरवं वाटण जास्त आहेत. ह्या हिरवं वाटणमुळे दिसना झाल्यात. आता अक्षयचं व्हेज पुलाव ट्राय करून बघूया. अशा पद्धतीने आहे बघा. कलर मध्ये जरा डिफरन्स आहे. ही जरा लाईट कलर आहे आणि हे जरा डार्क कलर आहे. हम्म तर आता विषय काय सांगा, ह्यांची जी क्वांटिटी कमी आहे, खरं क्वालिटी जरा चांगली आहे. ह्यांची क्वांटिटी जास्त आहे, खरं क्वालिटी एवढी म्हणजे नाही. म्हणजे हाय बऱ्यापैकी, खरं ह्यांची जशी लागली तशी ह्यांची लागणार. ह्यांचं म्हणजे अक्षयचं क्वालिटी लागले, कंपॅरिझन मध्ये भार लागले. उत्तापा ट्राय करून बघूया आपण. ह्याला म्हणायचं टोमॅटो उत्तापा. जरा गार झाली त्यामुळे असं झाले. टोमॅटो उत्तापा, सॉरी काय म्हणाले मी. तर ह्याला म्हणायचं टोमॅटो ऑमलेट. सॉरी, मी उत्तापा म्हटलो. अशा पद्धत नाही बघा. आता हिरव्या चटणी बरोबर ट्राय करायचा आहे. काट्याच्या चमच्याने खाऊया काय असंच खाऊया? काट्याच्या चमच्याने खाऊया. काय माहिती, भारी वाटणार. माणसं मोठी झाल्यात, काट्याच्या चमच्याने खायल्यात ऑमलेट. पडाले असं आहे बघा. चला. सांबर मात्र वांड म्हणजे वांड आहे. जर आता पुलावर दणका देऊया आपण वांडा खाली. व्हिडिओ लई मोठा होणार नाही. फक्त कसं झालं, मला 4चं कंपॅरिझन करायचं होतं, खरं आज असं होऊ शकलं नाही. कारण काय विषय, कारण की 2 त्यांच्यातलं संपलेलं. म्हणजे कुबेरमध्ये एक, आणि अजून एक ठिकाणी पुलाव घ्यायला गेलतो सिटीमध्येच. खरं तिथं पुलाव म्हटल्यावर त्यांनी काय दिली सांगा, म्हणजे जेवणाच्या मेन्यूमध्ये त्यांनी पुलाव दिली. मला पाहिजे होतं नाश्त्याच्या मेन्यू मधलं, जसं की अक्षयचं आणि उडुपी रेस्टॉरंटचं तसं. आणि विषय काय सांगा, आजच व्हिडिओ पडणार आहे. आता वाजल्यात 4. हे व्हिडिओ रात्री 10ला पडणार आहे. आता मला लगेच जायचं सांगलीला पण, कारण की माझं प्रमोशन करायला पण जायचं सांगलीला. कशाचं? इलेक्ट्रिक शॉपचं. कारण की शेवटरीवर आपण प्रमोशन करतोय, तुम्हाला माहिती आहे. ज्यांना ज्यांना कोणाला मला प्रमोशन करून घ्यायचं आहे माझ्याकडनं, म्हणजे शेवटरी चॅनलवरनं, इंस्टाग्रामला, युट्यूबला, फेसबुकला, त्यांनी बिझनेस विथ शेवटरे असं मेल आहे माझा, इंस्टाच्या बायोमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही मला डीएम करू शकता. सॉरी, मेलला डीएम कसं करता येईल, मेल करू शकता मला.
म्हणजे मी बघीन ज्यावेळी आपलं प्राइसिंगचं डिस्कशन होईल त्यावेळी मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगेन कसं असते काय असते. आज मला फक्त तुम्हाला एवढंच दाखवतो की कंपॅरिझन करून कसं लागते काय नाही. 4 जे करणार होतं घर काय पर्याय नाही. दोघांच्यात संपलेला पुलाव. एकाच्यात म्हणजे सिटीमध्ये मोठ्या म्हणजे व्हेज मेन्यू मध्ये 275 वाले देते त्यामुळे ते घेतलो नाही. आणि जे आपलं कुबेरमध्ये आलं तिथं संपलेलं पूर्ण. त्यामुळं मी फक्त 2च आणले. 2 मधलं कंपॅरिझन करून एक टोमॅटो ऑमलेट पहिल्यांदा आणले त्यामुळे ट्राय केलं ते. तर मी काय सगळं खाणार नाही. तुम्ही मला सारखं कमेंटमध्ये खात का नाहीस पूर्ण. जायला नको एवढं. फक्त माझं एकच मत आहे की तुमच्याशी कनेक्ट राहावं माझा एवढाच विषय. त्यामुळे मी मकबॅंग चालू केले. ना किंवा ढिगवाला फूड खायला. कारण की माझं मेन मोटिव्ह आहे ते म्हणजे जिमसाठी आहे. कारण जिममध्ये आपण माहिती आहे किती प्रेम करतोय जिमवर म्हणजे बॉडीवर आणि चांगली करण्यासाठी. फक्त इंजुरी झाले त्यामुळे जरा व्हिडिओ थांबवले. तर काय विषय नाही थोडंसं व्हिडिओ यायला चालू होते जिमचं पण सगळं. त्यामुळे निवांत राहावा. तर तुम्ही अक्षयमध्ये पण पुलाव खावा आणि उडुपीमध्ये पण पुलाव खावा. दोन्हीची क्वालिटी पण चांगलीच आहे. काय विषय नाही. फक्त जरा मला अक्षयचं बेटर वाटलं. ह्यांची क्वांटिटी जास्त आहे पण ते चव आहे ना प्रॉपर पुलावची. अजून एक पुलावचं रेस्टॉरंट आहे ते मी घेतलं नाही ह्यामध्ये कारण की ते आज बंद होतं म्हणून. तर कबनूरमध्ये आहे ते. मी तुम्हाला आणि कुठल्या तर पुढल्या व्हिडिओमध्ये ज्यावेळी जिरा राईस घ्यायच्या ऐवजी मी ते पुलाव घेतो आणि मग ते दाखवतो. तर चला व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि एक काम करा जाताना भावाला सबस्क्राईब करा. असंच तुम्हाला कंपॅरिझन व्हिडिओ किंवा नवीन काहीतरी मिळणार म्हणजे टोमॅटो ऑमलेट खाल्लो पहिल्यांदा मी असं काहीतरी दाखवत राहीन. त्यामुळे चला बाईट घेतो. खानदानी कलर मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा.